10वीच्या विद्यार्थ्यांनो 3 मार्कासाठी बोर्डामध्ये येणाऱ्या अँगल बायसेक्टर थेरमची ट्रिक समजून घ्या। प्रूफ एकदम सिंपल पद्धतीने लिहायचं। सुरुवातीला अँगलला नाव देऊन घ्या, अँगल 1, अँगल 2, अँगल 3 आणि अँगल 4। आता गिवन काय दिलेलं आहे, सीई बायसेक्ट अँगल एसीबी। सीई काय करायला, एसीबी ला बायसेक्ट करायला। ह्याचा अर्थ अँगल 1 आणि अँगल 2 कॉन्ग्रुएंट झाले। आता त्याच्यानंतर सीई साइड बीबी ला पॅरलल आहे, पहा हे दोन लाईन पॅरलल आहे। आता पहिल्यांदा ट्रान्सव्हर्सल बीसी घ्या, पहिला ट्रान्सव्हर्सल काय घ्या, बीसी घ्या। म्हणजे हे दोन अँगल काय असतील, अँगल 2 आणि अँगल 3 अल्टरनेट अँगल टेस्टनी, कोणता टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्टनी हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील। आता मला सांगा, जर मी ट्रान्सव्हर्सल सीडी घेतला, मी ट्रान्सव्हर्सल कोणता घेतला, सीडी घेतला, तर कोणते दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील, अँगल 1 आणि अँगल 4 कॉन्ग्रुएंट असतील। कोणत्या टेस्टनी, करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनी। कोणती टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट। कोणती टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट। आता थोडंसं लक्ष द्या, स्टेप 3 मध्ये काय, ह्याला इक्वेशन 1, ह्याला इक्वेशन 2, ह्याला इक्वेशन 3 असं कन्सिडर करू। मग काय राहील, याचं इक्वेशन 1, 2, 3 वरून काय समजतं आपल्याला, अँगल 3 आणि अँगल 4 हे कॉन्ग्रुएंट आहेत। आता स्टेप 4 वर तुम्हाला काय करायचंय, ट्रायंगल बीसीडी चूज करायचे। हा ट्रायंगल कोणत्या टाइपचा ट्रायंगल होतो, आयसोस्केलस ट्रायंगल होतो। आयसोस्केलस ट्रायंगल काय आहे, कारण अँगल 3 आणि अँगल 4 बेस अँगल त्याचे कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणून साइड बीसी आणि साइड सीडी हे कसे झाले, कॉन्ग्रुएंट झाले। आता शेवटची स्टेप, युजिंग बीपीटी। आता काय वापरायचे आपल्याला, बीपीटी। कोणत्या ट्रायंगल साठी, मोठा ट्रायंगल एडीबी ट्रायंगल साठी। कोणत्या ट्रायंगल साठी, मोठावाला ट्रायंगल एडीबी। आता या ट्रायंगल साठी जेव्हा तुम्ही बीपीटी वापरणार त्यावेळेस इक्वेशन काय राहील, एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सीडी। पण थोडंसं फोकस करा इक्वेशन नंबर 4 वर, बीसी आणि सीडी सारखेच, म्हणजे सीडीच्या ऐवजी मी बीसी लिहू शकतो, म्हणजेच एई अपॉन ईबी बरोबर असेल एसी अपॉन बीसी। अशा पद्धतीने तुमचा अँगल बायसेक्टर थेरम 2 मिनिटाच्या आत प्रूव्ह होऊन जाईल।